वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मध्ये पोलिसांची मोठी कारवाई। दारूबंदी कायद्याला चकवा देण्याचा खेळ अखेर संपलेला आहे। चंद्रपूरहून अधिक विदेशी दारू घेऊन येणाऱ्या कारवर पोलिसांनी सापळा रचत तब्बल 10 लाखाहून अधिक किमतीची मुद्देमाल जप्त केलेले आहे। नेमकी काय आहे ही कारवाई पाहूया सविस्तर। 8 एप्रिल 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयाला खात्रीशीर माहिती मिळाली की चंद्रपूर जिल्ह्यातून एक पांढऱ्या रंगाची हुंडई क्रेटा कार अवैध विदेशी दारू घेऊन हिंगणघाटकडे येत आहे। या माहितीच्या आधारे हिंगणघाट ते नागरी रोडवरील मनोरा फाटा येथे पोलिसांनी पंचासह नाकाबंदी केली आणि संशयित कार अडविण्यात आली। कारची तपासणी केली असता मागील सीट खाली आणि डिक्कीमध्ये बडवायझर मॅग्नम कंपनीच्या 10 खोक्यामध्ये 500 मिलीचे तब्बल 240 बियर टीन आढळून आले। या प्रकरणात मोहम्मद अशरफ उर्फ गुड्डू खोकर आणि अनुराग नंदागौडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून कारसह एकूण 10,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यानंतर हिंगणघाट पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। न्यूज एक्सप्रेस करिता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।